लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. आता आजपासून लाडक्या बहिणींना जुलै हप्त्याचे वाटप सुरू झालेलं आहे. म्हणजेच 1,500 रुपये महिलांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. आणि आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आणि उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना जुलै महिन्याचा हप्ता मिळणार नाही, कारण 2 ते 3 दिवसांपासून अशी न्यूज आलेली आहे की 40 लाख महिलांचे अर्ज जे आहेत ते बाद केलेले आहेत. आता हे अर्ज का बाद केलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हप्ता मिळणार आहे की नाही हे तुम्हाला कसं समजणार ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही सरकारच्या नियमांमध्ये आणि अटींमध्ये बसत असाल तर तुम्हाला कोणतेही टेन्शन घ्यायचं कारण नाही. हप्ता हा तुम्हाला मिळणारच आहे. तुमचा अर्ज हा बाद केला जाणार नाही. त्यामुळे तुम्ही सरकारच्या नियमांमध्ये बसणं आवश्यक आहे. आता सरकारचे नियम काय काय आहेत हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत. आणि तुमच्यासाठी दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आता गॅसच्या हप्त्याचे देखील वाटप सुरू झालेलं आहे. म्हणजेच बऱ्याचशा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये गॅसचे 830 रुपये सुद्धा जमा झालेले आहेत. आणि तुमच्या खात्यावर सुद्धा येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये गॅसचा हप्ता जमा होईल. आणि जुलैचा हप्ता देखील आजपासून वाटप सुरू झालेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारचे नियम काय आहेत तर तुमच्या घरी 4चाकी वाहन नसावे. जर तुमच्या घरी 4चाकी वाहन असेल तर मात्र तुम्हाला या योजनेतून अपात्र केलं जाणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेव्यतिरिक्त इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावा. म्हणजेच जर तुम्ही संजय गांधी निराधार योजना असेल किंवा PM किसान योजना असेल या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर मात्र तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवं. म्हणजेच जर तुमचं आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक नसेल तर लवकरात लवकर बँकेत जाऊन तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक अकाउंटशी लिंक करून घ्यावं लागणार आहे. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे तुमचं किंवा तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असावं. म्हणजेच जर तुमचं उत्पन्न किंवा तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तरी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. तुम्हाला या योजनेतून अपात्र ठरवलं जाणार आहे. आणि जर तुमच्याकडे या 4ही गोष्टी नसतील म्हणजेच तुम्ही सरकारच्या सगळ्या अटींमध्ये बसत असाल तर मात्र तुम्हाला कोणतंही टेन्शन घ्यायचं कारण नाही. येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावर जुलैचा हप्ता जमा होईल. आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.